नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खास आहे कारण आज ठरवलं थोडंसं बाहेरच फिरलं पाहिजे. फिरायला जावं, थोडं मन मोकळं करावं आणि स्वतःसाठी थोडा वेळ घ्यावा. कधी-कधी असं वाटतं की आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःला विसरतो. काम, जबाबदाऱ्या आणि रोजची गोष्टीमध्ये मन थकून जातं. म्हणून आज ठरवलं चला थोडंसं बाहेरचा निसर्ग अनुभव करून घेऊया आणि थोडं मनाला शांती देऊया. रस्त्यावरचा वारा, गप्पा, हसू आणि छोट्या-छोट्या गोष्टी हे सगळं क्षणभरात थकवून दूर करतात. फिरता-फिरता असं वाटलं चला आपण इस्कॉन मंदिराला भेटायला जाऊया आणि खरंच हा निर्णय खूपच चांगला ठरला. अंधेरीचं इस्कॉन मंदिर एक असं ठिकाण आहे जिथे आपल्याला पाऊल टाकताच मन शांत होऊन जातो. सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा आहे. भक्तीचा आवाज, कृष्णाचा गजर आणि प्रसादाचा वेगळाच सुगंध. सगळं काही आत्म्याला स्पर्श करणारं आहे. मंदिरात बसल्यावर जाणवलं की खरी शांती बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये आहे आणि इथे आहे ते सुख आणि ते आपल्या मनातच दडलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही शोधत असतो, यश, प्रेम, समाधान. पण इथे कृष्णाचा चरणी बसल्यावर जाणवलं हे सर्व इथेच श्रद्धा आणि भक्ती, आत्मविश्वास आहे. इस्कॉन आपल्याला शिकवतो की आयुष्यात कितीही वेगवेगळ्या गोष्टी वेगाने असल्या तरी थोडं थांबून स्वतःला वेळ द्यावा आणि स्वतःशी बोलावं हे गरजेचं आहे. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपल्याला खरोखर जगायला शिकवतो. म्हणून मित्रांनो, सगळीकडे वेळ मिळाला तर इथे नक्कीच या. केवळ दर्शन नाही तर स्वतःला अनुभव करण्यासाठी या. कारण कृष्णाची श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास हे प्रत्येक दिवस आशीर्वादासारखा असतो. जय श्रीकृष्ण. त्यामुळे आम्ही इथे आलो फिरायला आणि तुम्हीही सुद्धा येऊ शकता. आणि मी बुक बघायला गेले त्यावेळेस कळालं की आपण पण बुक घ्यायला हवं. म्हणून मी एक मोटिवेशनल स्पीचसाठी एक स्वतःला वाईब्स देण्यासाठी एक बुक घेतलं. सो आम्ही फिरता कळालं की ते टोपी पण आपल्याला ते कृष्णाचा मुकुट पण घालतात, ते आशीर्वाद म्हणून. मी पण घेतलं आणि माझ्या मैत्रिणी पण घेतलं. सो आम्ही रिलॅक्स करण्यासाठी इथे बसलो होतो. सो मंदिर बघून इतकं छान वाटलं. त्याच्यानंतर इथे थोडंसं खाली गेलो. इथे एक मार्केट आहे टुरिस्टसाठी. सो तुम्ही तिथे जाऊन एन्जॉय करू शकता. म्हणजे तुम्हाला काही घ्यायचं ते घेऊ शकता. आणि आताच सांगते की हे कॉस्टली मार्केट आहे. हे फक्त टुरिस्टसाठी आहे. म्हणजे ते येऊन त्यांना प्राईज वगैरे काय घेणं देणं नसतं, पण आपल्याला कळतं. त्याच्यामुळे ते थोडंसं बी केअरफुल, कारण इथे खूप कॉस्टली गोष्टी आहेत ज्या की बाहेर खूप कमीमध्ये भेटतात. सो मी अशी निगेटिव्ह नाही बोलते, पण जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरंच बोलते. सो आम्ही गेलो, फिरलो. त्याच्यानंतर केक, इतके स्वीट केक होते इथे, ते बघताच तोंडाला पाणी आलं. त्याच्यानंतर कळालं की नको, आपली तर डाएट चालू आहे आणि आपली ते कोच लावलेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, नंतर नको खायला. कसं बसं मनाला रेडी करून बाहेर गेलो तर बाहेर प्रसाद वाटायला सुरुवात होतो. तो आम्ही हात वगैरे फ्रेश करून प्रसाद घ्यायला गेलो. प्रसाद खूप आणि खूप टेस्टी आहे इथला प्रसाद. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता.